नमस्कार. रसिक वाचकच्या आजच्या सत्रात सर्व रसिक वाचकांचे स्वागत. दिवाळीनंतर आज आपण पहिल्यांदाच भेटत आहोत आणि आज 110व्या सत्रात आपल्या बरोबर आहेत प्राध्यापिका गीता करमरकर आणि त्यांचा परिचय करण्यासाठी मी विनंती करतो प्रेरणा महाजन यांना की त्यांनी आजच्या या वक्त्याची ओळख करून द्यावी. धन्यवाद भूषण दादा. नमस्कार. मी आज आपल्या रसिक वाचकच्या 110व्या सत्रात सगळ्यांना एका विद्यार्थी प्रिय शिक्षिकेची ओळख करून देणार आहे. गीता करमरकर. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, एमटेक केले आहे आणि त्या सध्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ऑटोमोबाईल विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच त्या स्वतःही सतत ज्ञानार्जन करत असतात. त्यांनी सायंटिफिक रिसर्च करून अनेक शोधनिबंधही त्यांचे वेगवेगळ्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत आणि सध्या त्या PhD ही करत आहेत. त्यांच्या रसिकतेविषयी सांगायचं तर त्यांना हिंदी गाणी आणि संगीताची रुची आहे आणि जाणही आहे. आणि आजच्या विषयाशी थेट संबंध म्हणजे वाचनाबद्दल सांगायचं तर त्यांचं भारतीय, अभारतीय अर्थात वर्ल्ड लिटरेचर, फिक्शन आणि नॉन फिक्शन असं चौफेर वाचन आहे. आज ते आपल्याला जेन ऑस्टिन लिखित जगप्रसिद्ध कादंबरी प्राईड अँड प्रेज्युडाइज बद्दल सांगणार आहे. मी पुढील सूत्र आजच्या सादरकर्त्या प्राध्यापिका गीता करमरकर यांच्याकडे देते आणि त्यांना सत्र सुरू करण्याची विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. प्रेरणा, थँक्यू इतकं सुंदर माझी ओळख करून दिल्याबद्दल. मी आज आपल्या टीजर मध्ये म्हटल्याप्रमाणे आज मी पुस्तकाचं वाचन करणार आहे. त्या पुस्तकातले काही संवाद जे कादंबरीच्या ओघाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, अशी काही पानं असं मी त्या बोलण्याच्या ओघात तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सगळ्या पात्रांची ओळख जी आहे ती मी सुरुवातीलाच करून देणार नाहीये. ती जसजशी पात्र त्या कथेत येतील तसतशी त्या पात्रांची ओळख होत जाणार आहे. आधी आपण लेखिकेची ओळख करून घेऊ. मी ते वाचून दाखवते माझ्या असलेल्या पुस्तकाकडनं. Jane Austen is one of the most well-known and widely read English novelist of all times. She was born on December 16, 1775, and her father was Reverend George Austen and his wife Cassandra Austen. Jane Austen was mainly educated at home by her father and brothers, and she had a very happy childhood with her siblings. And uh, Jane's fascination with the words and with the words of stories began early in 1970, in 1790, and she started writing at that age. But she started the full novelist. I mean, she thought of being a full novelist around 1789, and that means she said, "Now I will write for making some profit." And in beginning, in 1793, she began to write longer, more sophisticated words. And these words are read at the evenings at her home around her father, mother, and her siblings. And that work is very much appreciated. From 1796 to 1797, Jane was occupied with the writing of her second novel, First Impression. That is our today's book. This first impression is later named as Pride and Prejudice, and this is the Jane's most loved knowledge novel in her entire work. I liked her Pride and Prejudice first, then I liked her Sense and Sensibility. These are very good novels that I read, and I read it repeatedly. And as प्रेरणा सेड की माझं खूप खूप विविध वाचन आहे, पण पुस्तकं तशी मी कमी वाचली आहेत, कारण माझी एक सवय आहे, मला एखादं पुस्तक आवडली की ते परत 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 वाचायला मला फार आवडतं. त्यामुळे खूप विषयांवरची पुस्तकं जरी मी वाचली असली तरी आपल्या काही रसिक वाचक इथे या मंचावर आहेत, त्यांनी खूप पुस्तकं वाचलीत, तशी काही पुस्तकं मी वाचलेली नाही. पण ठीक आहे, हे माझं अतिशय आवडतं नॉवेल आहे. त्या कादंबरीची सुरुवातच एका अतिशय सुंदर वाक्याने होते. It is a truth universally acknowledged that a single man in a position of a good fortune must be in the want of a wife. Now see the author, how author writes or explains this sentence afterwards. I fall in love with this. However little known, the feelings or views of such a man may be on his first entering into a neighborhood,
This truth is so well fixed in the minds of surrounding families that he is considered the right property for someone or other of their daughters. Now, what we're talking is 19th century England. So the whole soul wish of the parents is to get their daughter married at the right age, right? Because at that in that era, the women are normally at home, right? They are taking care of home, and the male in the family they are working outside the home. So whenever and at that in that particular era, आपण ज्याला वधूवर सूचक मेळावे हल्ली म्हणतो, राईट? ते ते कसं काय? आता ह्या ज्या मुली आहेत, उपवर मुली आहेत, त्यांना उपवर मूल्यांची भेटी कशा होणार? तर तिथे असेंब्ली दे कॉल इट, असेंब्ली ह्या प्रकारे जिथे अशा मुली ओळखीतनं अर्थात आपल्या कुटुंबाबरोबर, त्यांच्या कुटुंबाबरोबर अशी अनेक कुटुंब एकत्र येऊन एखादी संध्याकाळ मजेत घालवतात. त्यांचं एक पर्टिक्युलर डान्सिंग प्रोसिजर आहे, ते डान्सेस असतात, खाणं पिणं असतं आणि त्या ह्याच्यात त्या मुलांशी त्या मुलींशी एकमेकींशी ओळख होत जाते. ही पर्टिक्युलर एक समाज रचना होती मुलींची लग्न ठरण्याची. तर ते या कादंबरीत पुढे पुढे येणारच आहे. त्यामुळे असा कुठलाही उपवर मुलगा आपण म्हणू जो आपण म्हणू शकतो की ते सुस्थितीतलं स्थळ आहे, की इट इज the responsibility of the male in the family to visit that particular person. कारण जिथपर्यंत तुम्ही त्या पर्टिक्युलर पर्सनला जाऊन भेटणार नाही ते व्हिजिट परत रिटर्न होणार नाही. रिटर्न जेव्हा व्हिजिट होईल तेव्हा पहिल्यांदा घरातल्या पुरुषांची ओळख होईल, ते लायब्ररीत जाऊन बसतील, तिथे ते एकमेकांशी बोलतील. दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीत घरातल्या बायकांशी ओळख होईल आणि अशी हळूहळू हळू ओळख होत कदाचित पुढे लग्न ठरते. तर आता या कादंबरीतलं हे जे कुटुंब आहे त्यातले थोडे संवाद मी तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यावरनं तुम्हाला मेन कुटुंब जे आहे मिस्टर बेनेट अँड मिसेस बेनेट हे जे कुटुंब आहे त्याच्यातल्या दोघांच्या स्वभावाची आपल्याला खूप छान कल्पना येते. बायको कसं म्हणते बघा. माय डिअर मिस्टर बेनेट सेड हिज लेडी टू हिम वन डे, हॅव यू हर्ड दॅट नेदरफील्ड पार्क इज लेट ॲट लास्ट. नेदरफील्ड पार्क हे एक खूप मोठा बंगला आहे, हवेली आहे असं आपण म्हणू, जे हर्टफोर्डशायर नावाच्या एका परगण्यात आहे. You and why, my dear? You must know, Mrs. Long said that Netherfield is taken by a young man of a large fortune. The father asked, what is his name? It's Bingley. Bingley is not the, what should I say? तो आपला कथेचा नायक नाहीये, तो आपल्या कथेच्या नायकाचा मित्र आहे. And then the father asked, is he married or single? Oh, single, my dear, to be sure. A single man of a large fortune, 4 or 5 thousand a year. What a fine thing for our girls. Father says, how so? How can it affect them? My dear Mr. Bennet, replied his wife, how can you be so tiresome? You must know that I am thinking of his marrying one of them. Father asked, is that his design is settling here? Now see, these some sentences किंवा हा जो संवाद आहे हे त्या दोघांचे स्वभाव अगदी व्यवस्थित अधोरेखित करतो. Mr. Bennet was so odd a mixture of quick parts, sarcastic humor, reserve, and caprice that the experience of 3 and 20 years had been insufficient to make his wife understand his character. Her mind was less difficult to develop. She was a woman of mean understanding, little information, and uncertain temper. When she was discontented, she fancied herself nervous. The business of her life was to get her daughters married. Its solace was visiting and news. So this complete para आपल्याला कळतं की त्या दोघांचा स्वभाव कसा आहे. मिस्टर बिंगले हे थोडे अलिप्त राहणारे आहेत. एका पाठोपाठ एक 5 मुली झालेल्या आहेत आणि त्यावेळच्या इंग्लंडच्या कायद्यानुसार तुमची जी इस्टेट आहे ही पुरुषाकडेच हस्तांतरित होणार आहे. मुलींना थोडाफार त्यातला वाटा मिळतो पण पूर्ण इस्टेट मिळत नाही. त्यामुळे मुलगा व्हावा या आशेवर त्या कुटुंबात 5 मुली जन्माला येतात
आणि त्याच्यानंतर मुलाची आशा संपते. त्यामुळे ही जी आई आहे ही लालची नाहीये किंवा त्यांचं कुटुंब हे खूप गरीबही नाहीये. म्हणजे जेवणाला कूक असणं किंवा घरात त्यांची कामं करायला नोकर असणं, त्यांचं घरही मोठं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ती सध्या उच्च मध्यम वर्गीय या आपल्या संकल्पनेत बसणारं ते एक कुटुंब आहे. पण मुलींना इस्टेटीतलं काहीच मिळणार नाही असं असल्यामुळे तिचं आयुष्याचं एकच ध्येय झालेलं आहे की आपल्या मुली या सुस्थळी पडल्या पाहिजेत. हे एकमेव आयुष्याचं त्या बाईचं ध्येय आहे. आणि वडील जे आहेत, वडिलांचं असं म्हणणं आहे की तोच एक आयुष्याचा उद्देश नाहीये. माझ्या मुलींनी अशा घरात जायला हवं ज्या घरात त्यांना जायला हवंय. सो हा जो डिफरन्स आहे ओपिनियन्सचा, त्यात ही बाई सतत प्रयत्न करत राहते की म्हणजे आता त्यांनी म्हटलं तसं, तो बिंगले नावाचा जो गृहस्थ शेजारच्या भागात राहायला येणार आहे त्याला व्हिजिट करणं, या गोष्टीसाठी ती सतत आपल्या नवऱ्याच्या पाठी लागत राहते. हा जो त्यांच्यातला आपण काय म्हणू खेचाखेची आहे संवादाची, ती संबंध कादंबरीभर आपल्याला दिसत राहते. आणि त्याच कादंबरीत आपल्याला हेही जाणवतं की ही जी मिसेस बेनेट आहे ती अजिबात लालची नाही, तिला पैशांची हाम नाही. पण आपल्या नवऱ्याच्या टोमण्यांकडे आपण म्हणू तो सरकास्टिक ह्युमर जो आहे त्याच्या टोमण्यांकडे ती कधी दुर्लक्ष करते, ती कधी चिडते, पण तरीही आपलं म्हणणं ती सतत रेटत राहते. त्यामुळे त्या दोघातले संवाद वाचणं हा देखील ह्या कादंबरी वाचताना आपल्याला त्याचा आनंद मिळत राहतो. त्याच्यानंतर आपण जाऊया त्या कुटुंबातल्या 5 बहिणींकडे. त्यातली मोठी जी जेन आहे, जेन बेनेट जी आहे, ती या कादंबरीत पुष्कळ वेळा घरातल्या मोठ्या मुलीला नावाने हाक मारण्याची पद्धत नाही, बाहेरच्या लोकांनी. ती कायम, आता हिंचं आडनाव बेनेट असल्यामुळे जेनला बाहेरचे लोक जे त्यांच्या क्लोज अक्वायटन्स मधले नाहीयेत, दे विल ऑलवेज कॉल हर मिस बेनेट. नेहमीच ती त्यावेळची हाक मारण्याची किंवा ऍड्रेस करण्याची आपण म्हणू, ती एक पद्धत आहे. तर जेन बेनेट ही एक लाघवी सुस्वभावी मुलगी आहे. ती दिसायला अतिशय सुंदर आहे. म्हणजे जेन ऑस्टिनने लिहिल्याप्रमाणे या 5 बहिणींमध्ये मोठी बहीण ही दिसायला सगळ्यात सुंदर आहे. ती खूप हळवी आहे आणि तिचं असं आहे की तिला लोकातले दोष दिसतच नाही किंवा त्याच्याकडे ती दुर्लक्ष करते. ती फक्त त्यांच्यात काय चांगलं आहे हेच बघत ती आयुष्य पुढे घालवते. दुसरी बहीण जी आहे एलिझाबेथ, ती आपल्या कथेची नायिका आहे आणि ती आपल्या वडिलांचा सरकास्टिक ह्युमर तंतोतंत आपल्यामध्ये घेऊन आलेली आहे. पण तिला लोकातले दोषही दिसतात. ती थोडी, म्हणजे ती आपण म्हणू ती विटी आहे. म्हणजे असंच कुठल्या तरी माणसाशी लग्न करून ती प्लेन संसार अ, असा करू शकणार नाही आणि ती आपल्या मतांवर ठाम राहणारी आहे, कधी आपल्या आईला विरोध करणारी आहे. त्यांच्यातल्या शेवटच्या ज्या 2 बहिणी आहेत, लिडिया आणि किटी, त्या थोड्या इमॅच्युअर्ड आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो लिडिया जी आहे ही थोडी उथळ आहे. म्हणजे तिला फक्त, आता ती वयात आलेली मुलगी आहे आणि त्यामुळे पुरुषांविषयी वाटणारं जे आकर्षण आहे, त्यांच्या नुसतं आकर्षण म्हणजे त्यांच्याशी बोलणं किंवा काही करणं, ह्या गोष्टी तिला अतिशय आवडतात, ज्या त्यावेळच्या समाजात त्या मान्य नाही. पण ती आईची अतिशय लाडकी मुलगी आहे, त्यामुळे आईने तिला कधी याच्यावर कंट्रोलच केलेला नाहीये. किटी जी तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, ती कायम हिचाच पाथ फॉलो करणारी आहे. आणि मेरी जी आहे ती ह्या कुटुंबातली आपण असं म्हणू एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तिला खूपशा ह्या अशा इंट्रोडक्शन मध्ये फार रस नाही, ती तिच्या पुस्तकात रमणारी आहे. मोठी मोठी तत्वज्ञानी वाक्य कायम लोकांना सांगत राहणारी आहे. थोडक्यात अशी एक कॅरेक्टर आहे की जिच्याशी चटकन आपल्याला जाऊन गप्पा माराव्याशा वाटणार नाहीत. की तिचं आपलं प्लेन आयुष्य जसं आहे तसं जगत राहणारी आहे. तर अशा ह्या 5 बहिणी आहेत. या 5 बहिणी जेव्हा बिंगले त्यांच्या शेजारी राहायला येतो, तेव्हा ह्या कुटुंबाच्या आयुष्यात अचानक खळबळ माजते. तो बिंगले कसा आहे ते आता आपण बघूया. हा बिंगले जो आहे, हा ही इज अ रिच मॅन. म्हणजे त्यावेळेचे जे उमराव किंवा जमीनदार आहेत
यांच्यातला तो एक माणूस आहे. साधारणपणे 4 ते 5 हजार पाऊंड वर्षाला इतकी त्याची मिळकत आहे आणि त्यामुळे तो अतिशय श्रीमंत समजला जातो. त्यामुळे त्याच्याशी आपल्या मोठ्या मुलीचं लग्न व्हावं ही मिसेस बेनेटची आंतरिक इच्छा आहे आणि तिने या इच्छेचा या सबंध कादंबरीवर पाठपुरावा केलेला आहे. असं का हवं? कारण एकदा एका मुलीचं श्रीमंत माणसाशी लग्न झालं की त्यांच्या ओळखी ह्या डेफिनेटली श्रीमंत वर्गातल्या लोकांशीच असतात आणि त्यामुळे उरलेल्या मुलींची लग्न ही अशा श्रीमंत माणसांशी होतील आणि तिचं आणि हाच हाच एकमेव उद्देश घेऊन ती स्त्री जगत आलेली आहे. आता हा जो बिंगले आहे हा त्यांना एका अशाच असेंब्लीमध्ये भेटतो, राईट? तर त्याचं त्यांनी कसं वर्णन केलंय ते मी तुम्हाला थोडं वाचून दाखवते. Bingley is a man who is very agreeable. Agreeable in the sense आपण जसं काही काही माणसं आपल्या बरोबर नसतात की त्यांना दुसऱ्यांशी सहज संवाद साधता येतो, की त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद होतो किंवा आपल्याला असं त्यांच्याशी परत परत बोलावं असं वाटतं. त्यांचे विषय बोलण्याचे चांगले असतात. अशा अनेक गोष्टी असतात. तो बिंगले या पार्ट मध्ये बोलणारा असतो. बिंगले स्वतःबरोबर स्वतःच्या 2 बहिणी, एका बहिणीचा नवरा आणि त्याचा मित्र फिट्स विल्यम डार्सी यांना घेऊन त्या असेंब्लीत आलेला असतो. हा जो फिट्स विल्यम डार्सी आहे हा आपल्या कथेचा नायक आहे. या दोघातला जो कॉन्ट्रास्ट आहे तो लेखिकेने कसा लिहिलाय बघा. बिटवीन हिम अँड डार्सी देअर वॉज अ स्टडी फ्रेंडशिप in spite of great opposition of character. Bingley was endeared to Darcy by the easiness, openness, and ductility of his temper, though no disposition could offer a greater contrast to his own, and through with his own he never appeared dissatisfied. On the strength of Darcy's regard, Bingley had the firmest reliance and of a judgment of the highest opinion. So, Darcy's opinion is always very, very important to Bingley when he takes any kind of decision. In understanding, Darcy was superior. Bingley was by no means deficient, but Darcy was clever. He was at the same time haughty, reserved, fastidious, and his manners, though well bred, were not inviting. In that respect, his friend has greatly the advantage. Bingley was sure of being liked whenever he appeared. Darcy was continually giving offense. So, this one paragraph gives you the contrast between the two. That means, though Darcy is well bred, he cannot mix with any kind of people. He need a people who are having a similar rank of his, having similar thoughts of his, and he need that. So this particular paragraph give you the difference between these two. Now, these two, Elizabeth and Darcy, right? They met at this assembly and Darcy completely ignores the Elizabeth at this particular assembly. And he has given the impression that he is far above those people. He do not want to mix with the people, and the tide of his, what should I say, त्याच्या काय म्हणू आपण त्याला, लाईकनेस जी होती किंवा त्याच्या प्रसिद्धीची जी होती ती हळूहळू विरत जाते आणि तो त्या पहिल्याच असेंब्लीमध्ये स्वतःच एक निगेटिव्ह इम्प्रेशन सगळ्या लोकांवर तयार करतो. बट बिंगले हा डार्सीपेक्षा अतिशय श्रीमंत आहे. त्याची डर्बेशायर परगण्यामध्ये स्वतःची इस्टेट आहे अँड ही इज अर्निंग 10,000 pounds per year, which is double than the Bingle's income we can say. So, असेंब्लीच्या सुरुवातीला
बिंगलेवरचं लक्ष थोडंस हटून ते डार्सीवर केंद्रित व्हायला लागलेलं असतं. पण त्याच्या मॅनर्समुळे किंवा लोकात न मिसळण्यामुळे ती जी टाईड आहे ती अचानक विरते आणि तो स्वतःला अतिशय अहंकारी व्यक्ती म्हणून त्या पर्टिक्युलर असेंब्लीमध्ये एस्टॅब्लिश करतो. पण त्या असेंब्लीमध्ये मात्र दो ही डिड नॉट डान्स विथ द एलिझाबेथ, तो म्हणतो की दुसऱ्या पुरुषांनी दुर्लक्ष केलेल्या स्त्रीला मी इम्पॉर्टन्स देणार नाही, मी तिच्या बरोबर नाचणार नाही. आणि तरीही तो जरी सुरुवातीला, आय विल रीड दिस, मिस्टर डार्सी हॅड ॲट फर्स्ट scarcely allowed her to be pretty. Her means Elizabeth. He had looked at her without admiration at the ball, and when they next met, he looked at her only to criticize. But no sooner had he made it clear to himself and his friends that she hardly had a good feature in her face, then he began to find it was rendered uncommonly intelligent by the beautiful expression of her fine eyes. To this discovery, though he had detected with critical eye more than one failure of perfect symmetry in her form, he was forced to acknowledge that her figure to be light and pleasing, and in spite of his asserting that her manners were not of those of fashionable world, he was caught by their easy playfulness. Of this she was perfectly unaware. To her, he was the only man who made himself agreeable nowhere and who had not thought her handsome enough to dance with. Right? So, in this first ball itself, Elizabeth got the attention of the Darcy and she was unaware of that. So, let us proceed further. And as I said, next time they met at another assembly. And this another assembly, they started meeting. And as he observed Elizabeth more and more, his interest in her goes on increasing, but he never, or up till now, had not yet admitted that. And in course of time, this something happened that the Bingley's two sisters like Jane Bennet very much, and they invited her for dinner. Here, Mrs. Bennet, the mother of Jane, make a plan so that Jane should stay at Netherfield Park and make most of it to get acquainted with Mr. Bingley. As because of at that day the rain is there, the Jane get wet and she fall ill, and Elizabeth has to go over there. They has to spend 4 to 5 days in the that particular Netherfield Park, and here Darcy has a complete opportunity to observe her. He admitted that he started liking her, though he thinks she is not of his, म्हणजे त्याच्यात ती बरोबरीची नाहीये हे त्याला कुठेतरी माहिती असताना देखील ह्या पर्टिक्युलर टाइम पर्यंत डार्सीला असं वाटायला लागतं की एलिझाबेथ ही काहीतरी वेगळी आहे. Elizabeth turned away to hide a smile. Your examination of Mr. Darcy is over, I presume, said Miss Bingley. And pray, what's the reason? Miss Bingley is again the sister of Mr. Bingley. I am perfectly convinced by it that Mr. Darcy has no defect. He owns it himself and without disguise. No, replied Darcy. I have made no such pretension. I have faults enough. Here in this para, actually Darcy expresses his character. See how lovely it is. But they are not, I hope, of understanding. My temper I dare not vouch for. It is, I believe, too little yielding.
certainly too little for the convenience of the world. I cannot forget the follies and vices of the others as soon as I ought, not their offenses against myself. My feelings are not puffed about with every attempt to move them. My temper would perhaps be called resentful. My good opinion once lost is lost forever. So in this para, Darcy expressed himself fully how his character is. So Elizabeth said, your defect is to hate everybody. And yours, he replied with a smile, is willfully to misunderstand them. I think these are the two sentences, right? This is what the name came from, Pride and Prejudice. Prejudices on the side of the Elizabeth and pride on the side or resentful temper or whatever he called is from the side of Fitzwilliam Darcy. So let us move further. Then we will go a militia entered a town of Meryton, which is what should I say, at a small distance from where the Bennett जे राहत असतं एक मिलिटरी ऑफिसर्सचा कॅम्प त्या पर्टिक्युलर शहरात पडतो आणि तिथे एलिझाबेथची ओळख जी आहे ती मिस्टर विकहमशी होते. विकहम हा जो आहे हा आपल्या कथेचा खलनायक आहे. Elizabeth felt that she had neither been seen him before nor thinking of him since with the smallest degree of unreasonable admiration. The officers of the Derbyshire, were in general very creditable, gentlemanlike, and best of them were of the present party, but Mr. Wickham was as far beyond them all in person, countenance, air, and walk, and they were superior to the broad-faced, stuffy Uncle Phillips. No, Uncle Phillips हा मिसेस बेनेटचा मेहुणे आहेत जे मेरिटन मध्ये एका ट्रेड मध्ये आहे किंवा ते बिझनेस मध्ये आहेत. आता आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटेल की त्यावेळेचं जे इंग्लंड आहे 19व्या शतकातलं आपण 18व्या शतकातलं जे इंग्लंड आहे त्यावेळेला बिझनेस करणं हे सगळ्यात कमीपणाचं समजलं जात होतं किंवा जे लोक बिझनेस करत असत ट्रेड मध्ये असत त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने बघितलं जात नसेल. दे आर इन ट्रेड. शेती करणं जमीन जुमला असणं हे त्यावेळेचं सगळ्यात वाचडायचे हायरार्की मध्ये सगळ्यात वरती असलेलं प्रोफेशन होतं. त्यामुळे बिझनेस करणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे खालच्या दर्जाचे लोक आहेत असा होता. आणि एलिझाबेथचे जे आजोळ आहे किंवा तिचे आपण मावशा म्हणू जे मामा म्हणू हे बिझनेस मध्येच पैसा मिळवणार होते किंवा त्यांचं ते उपजीविकेचं साधन होतं. Mr. Wickham was the happy man towards whom almost every female eye was turned, and Elizabeth was happy woman by whom he finally seated himself. And the agreeable manner in which he immediately fell into conversation, though it was only on its being a wet night, made her feel that the commonest, dullest, and the most threadable topic might be rendered interesting by the skill of the skipper. With such rivals for the notice of the fair as Mr. Wickham and the officers, Mr. Collins seemed to sink into insignificance. Now, who is Mr. Collins? I haven't yet introduced him. Mr. Collins is the person to whom the Mr. Bennet's estate will be given because he is the closest male relative of Mr. Bennett. So their house, whatever their land they are having, हे सगळं सगळं शेवटी त्या कॉलिन्सच्या नावाने होणार असतं. तो ह्या कॉलिन्स जो आहे हा एक क्लर्जीमन आहे. याचा अर्थ एक क्लर्जीमन ही एक अशी संस्था हे आहे की एका चर्च मध्ये तो काम करतो. ते चर्च आणि त्या चर्चच्या आजूबाजूला जो परिसर आहे
त्या परिसरातले लोक त्या ज्या चर्चमध्ये येतात त्यांना प्रवचन देणं, त्यांच्या अडचणी सोडवणं, या प्रकारचं जे काम आहे ते ह्या मिस्टर कॉलिन्सचं आहे. आणि ते काम ज्या त्याच्या मालकीने त्याला दिलेलं आहे, ती मालकीण ही मिस्टर डार्सीची मावशी आहे. राईट. सो दिस इज व्हॉट मिस्टर कॉलिन्स इज. सो कॉलिन्स जेव्हा या पर्टिक्युलर बेनेट कुटुंबाला भेट देतात तेव्हा ते त्यांना सांगतात की नाऊ आता मी सेटल झालेलो आहे, नो आय वॉन्टेड टू गेट मॅरिड, आणि आणखीन जास्त काय चांगलं असू शकतं की मी तुमच्याच कुटुंबातल्या कुठल्या तरी एका मुलीशी मी लग्न करेन. तो या हेतूने कॉलिन्स तिथे आलेले असतात आणि हा हेतू ऐकल्यानंतर मिसेस बेनेट ही त्याच्यावर इतकी खुश होते, जी पहिल्यांदी तिला तर डोळ्यासमोरही नको आहे. कारण शेवटी तिला ते दिसत असतं, अरे माझी इस्टेट माझ्या मुलींकडनं सगळं जाऊन ते या माणसाला मिळणार. त्यामुळे तिने त्याचा खूप राग केलेला आहे, तिला तो घरी आलेला आवडलेला नाहीये. पण जेव्हा त्याच्या या हेतूबद्दल तिला कळतं, तिच्यासाठी तो मोस्ट अग्रीएबल मॅन इन द वर्ल्ड होतो. राईट. पण आता कसं होतं की तिने त्याला हिंट दिलेली असते की तू जेनचा विचार काही करू नको, कारण जेनची एंगेजमेंट जवळजवळ ठरल्यासारखी आहे. मग दुसरी मुलगी कोण उरते? ती एलिझाबेथ उरते. आणि एलिझाबेथला हे उशिरा कळतं की मिस्टर कॉलिन्सची अशी आपल्याबद्दलची काही इंटेन्शन्स आहेत. आणि एलिझाबेथच्या आयुष्यात जेव्हा विकमनची एंट्री होते तेव्हा डेफिनेटली मिस्टर कॉलिन्स कुठल्या कुठे निघून जातो. सो नाऊ विल कॉन्सन्ट्रेट ऑन मिस्टर विकम. मिस्टर विकमचा मी एक तुम्हाला मला ते खूप त्याला वाचून दाखवायचंय. कारण मिस्टर विकम हा असं कॅरेक्टर आहे की जे व्हिलनिश कॅरेक्टर आहे, पण ते जेव्हा तुमच्याशी बोलतं तुम्हाला पहिल्यांदी कादंबरी वाचताना असं जाणवतही नाही की अरे हा माणूस व्हिलन आहे. तो जे जे सांगत असतो ते ते आपणही खरं मानून चालतो. हे लेखिकेच्या संवादाचं यश आहे. मी ते थोडे संवाद तुम्हाला वाचून दाखवणार. तो सुरुवात कशी करतो बघा. तो विचारतो, मिस्टर बिकम begin the subject himself. He inquired how far Netherfield was from Meryton, and after receiving the answer, asked in a hesitating manner how long Mr. Darcy had been staying there. About a month, replied Elizabeth. And then, unwilling to let the subject drop, added, he is a man of very large property in Derbyshire, I understand. Yes, replied Mr. Wickham. His estate there is a noble one, a clear 10,000 per annum. You could not have met with a person more capable of giving you certain information on that than myself, for I have been concerned with his family in a particular manner from my infancy. See, when I read it first, राईट, तेव्हा माझ्या हे लक्षातच आलं नाही की मिस्टर विकमने आधी एलिझाबेथला विचारलं की डार्सी किती काळापासून इथे नेदरफील्डच्या इथे राहतो. राईट. त्याचा हेतू आपल्याला वाचताना लक्षातच येत नाही. हे मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. एलिझाबेथ कुड नॉट लुक बट सरप्राइज्ड. यू मे वेल बी सरप्राइज्ड, मिस बेनेट, at such an assertion, after seeing, as you probably might, that the cold manner of our meeting yesterday. Are you much acquainted with Mr. Darcy? This is the second time he asked. Before giving any narrative of Darcy, he is confirming how much Elizabeth knows the Darcy, right? But you will not feel this when you are reading it for the first time. मला हे लक्षात आलं नव्हतं जेव्हा मी ही कादंबरी पहिल्यांदा वाचली. So that I think that's the beauty of Jane Austen's writing. As much as I ever wish to be, cried Elizabeth very warmly, I have spent 4 days in the same house with him, and I think him very disagreeable. So here, I think Elizabeth being captured by the countenance of that particular person, or by the fact that he is talking something about a man she disliked, or he is overall disliked, she couldn't stop the subject now. I have no right to give my opinion, said Mr. Vikram, as to his being agreeable or otherwise.
I am not qualified to form one. I have known him too long and too well to be a fair judge. It is impossible for me to be impartial, but I believe your opinion of him would be, in general, astonished, and perhaps you would not express it quite so strongly anywhere else. Here, you are in your own family. Upon my word, I say no more here than I might say at any house in the neighborhood except in Netherfield. He is not at all liked in Hertfordshire. No, Hertfordshire हा एक परगणा आहे जिथे ज्या परगण्यांमध्ये ही सगळी कुटुंब बसलेली आहेत. Everybody disgusted with his pride. You will not find him more favorably spoken of by anyone. Here again, Wickham made it confirm that Darcy is being disliked everywhere. भूषण, वेळ होत आली की मला सांगा का? कारण हे पॅराग्राफ जे आहेत हे वाचावेत असं मला फार वाटतं, कारण या कम्प्लीट संवादांमधनं विक्रमचं कॅरेक्टर उभं राहतं. ह्याच्या नंतर विक्रम म्हणतो की हाऊ म्हणजे विक्रमचे वडील हे डर्बेशायरची जी इस्टेट आहे डार्सीची, त्या इस्टेटचे मॅनेजर असतात. विक्रम आणि डार्सी जे आहेत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत असतात आणि डार्सीच्या वडिलांचा विक्रम हा अतिशय लाडका असतो. सो त्यांनी असं ठरवलेलं असतं की त्या पर्टिक्युलर डर्बेशायर परगण्यातलं जे चर्च आहे ते विक्रम चालवणार आहे, म्हणजे लाईक क्लर्जीमन तो होणार आहे. Right, but Vikram is of wicked character, and he never wanted to be a clergyman, and account is being settled like that. But these all things are known to Elizabeth only in these meetings. And when Darcy and Bingley leaves Netherfield for some period, for some reason, then it is being discussed everywhere. Wickham makes sure that he will defame Darcy in any manner. And Elizabeth thought, अरे मुझे तो पहले से ही पता था, बाकी सब लोगों को अभी पता चल रहा है. But you should read this. It is a nice narrative of Wickham's character, how a villain poses himself as a gentleman, and how a word believes in his word only because he has a tact to converse with the people. Right? आणि तर अशा रीतीने थोडंफार असं कादंबरीत दिसून येतं की एलिझाबेथ आणि विक्रम हे जे दोघे आहेत हे क्वाईट स्टेडीली की अशी पुढे वाट चालत राहतात. मध्यंतरी मी म्हटलं कॉलिन्सची लग्नाची ऑफर एलिझाबेथ नाकारते आणि एलिझाबेथच्या अतिशय प्रिय मैत्रिणीशी त्याचं लग्न होतं. आणि तिथे ती एलिझाबेथची मैत्रिणी ती कॉलिन्सची बायको असल्यामुळे एलिझाबेथ तिच्याकडे राहायला जाते आणि तिथे तिची डार्सीशी परत भेट होते. डार्सीला परत अशी संधी मिळते की आता असं झालं असतं की ओके फाईन, आता मी एलिझाबेथला प्रपोज करणार आहे. आणि तो तसा प्रपोज करतोही, आणि एलिझाबेथ त्यावेळेला त्याचं प्रपोजल धुडकावून लावते. ती त्याला फक्त एवढंच म्हणते की तू जर एखाद्या जेंटलमन सारखं प्रपोज केलं असतंस तर तुझ्या प्रपोजलचा मी विचारही केला असता. पण प्रपोजल करताना तो हे तिला म्हणतो की तुझी सिच्युएशन जी आहे आयुष्यातली ती माझ्या इतकी खालती आहे की आपल्यात कुठल्याही प्रकारचा संबंध असू शकत नाही, पण माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की हे सगळं असताना देखील मी तुला प्रपोज करतोय, आणि त्यामुळे आता तू लग्नाला होकार दे आणि माझी बायको हो. एलिझाबेथ त्याला म्हणते की मी तुला कधीच तुझं हे प्रपोजल मान्य करणार नाही, कारण यू आर द मीन्स ऑफ सेपरेटिंग माय सिस्टर फ्रॉम युअर फ्रेंड. तिला तू आयुष्यभराचं दुःख केलंयस आणि तू विकहॅमशी जे वागलायस आज त्याच्या आयुष्य जो तसं जगतोय ते केवळ आणि केवळ तुझ्यामुळे झालेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर डार्सी तिला एक पत्र लिहितो ज्यामध्ये त्याने त्याचं बालपण, विक्रमने सोडलेली क्लर्जीमनशिप, विक्रमचं एकंदरीत वागणं हे त्यात सगळं त्याने नमूद केलेलं असतं.
इव्हन विक्रमने त्याच्या बहिणीबरोबर, डार्सीच्या सख्ख्या बहिणीबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो ऐन वेळेला डार्सीमुळे हाणून पाडला जातो. हे सगळं जेव्हा ती वाचते तेव्हा हे एलिझाबेथच्या लक्षात येतं की आपल्याला जी विक्रमची माहिती आहे ती त्यानेच सांगितलेली फक्त आहे, आपण ती कुठेच क्रॉस चेक केली नाही. बरं, डार्सीचं जे डिफेमिंग आहे हे कधी कळलेलं आहे लोकांना, जेव्हा डार्सी त्या पर्टिक्युलर परगण्यातनं निघून गेलेला आहे. त्यामुळे लोक त्यालाही जाब विचारायला जाणार नाही. सो विक्रम मेड इट व्हेरी शुअर की तो सेफ असताना त्याने डार्सीला डिफेम केलेला आहे. आणि मग तेव्हा एलिझाबेथला असं वाटतं की अरे, आपण अशी चूक कशी केली. डार्सी एलिझाबेथला एक वाक्य म्हणतो की तुला त्याने प्रेफरन्स दिला आणि मी तो कधीच दिला नाही, म्हणून तू माझं हे प्रपोजल धुडकावतेस. आणि थोड्याफार बाबतीत हे खरं असतं. एलिझाबेथला कुठेतरी एलिझाबेथ दुखावली गेलेली असते की डार्सीने तिच्याकडे लक्षच दिलेलं नाही. आणि हे जेव्हा एलिझाबेथला कळतं त्याच्यानंतर तिचं डार्सी बद्दलचं मत जे आहे हे थोडं मृदू होतं. तिला कळून चुकतं की विक्रम आपल्याला जे सांगतोय हे खोटं आहे. आणि डार्सी जसा आपल्याला वाटतो अहंकारी आहे तर तो तसा नाही. सो थोडी थोडी ती त्याच्या बाजूने झुकायला लागते. त्याच्यानंतर असं होतं, त्याची जी सगळ्यात छोटी बहीण लिडिया आहे तीच विक्रम बरोबर पळून जाते आणि हे स्कॅन्डल होतं. बरं, ती पळून गेले, ती कुठे गेले, त्यांना लंडन पर्यंत शोधता येतो, पुढे जाताच येत नाही. म्हणजे थोडक्यात काय होतं की या फॅमिलीची खूप बदनामी होते. आणि असं होतं की आता फॅमिलीतल्या मुलींशी, चांगल्या मुलांशी तर सोडाच, पण लग्न तरी होईल की नाही ही शंका उपस्थित होते. पण एलिझाबेथच्या मामा मामींकडनं तिला कळतं की लिडियाला शोधलंय आणि लिडियाचं लग्न लावून दिलंय, त्याच्या मागे डार्सीचा खूप मोठा हात आहे. हे कळल्यानंतर एलिझाबेथ डार्सीच्या पूर्ण प्रेमात पडते. पण तरी देखील अजूनही डार्सीने ना तिला परत प्रपोज केलेलं असतं, ना एलिझाबेथने त्याला हो म्हटलेलं असतं कथेत. हा ट्विस्ट कुठे येतो, डार्सीची जी मावशी आहे लेडी कॅथरीन डिबर्ग, ती एकदा एलिझाबेथला या सगळ्या गोष्टींनंतर व्हिजिट द्यायला येते. तिला कुठेतरी कुणकुण लागते की एलिझाबेथ आणि डार्सी, किंवा डार्सीला कुठेतरी एलिझाबेथ आवडते याची तिला कुणकुण लागते. आणि तिला डार्सीचं लग्न स्वतःच्या मुलीशी करून द्यायचं असतं. ती एलिझाबेथला भेटायला येते, तिचा अपमान करते, तिला सांगते की तुला काय वाटतं की तुझी बहीण अशा माणसाबरोबर पळून गेलीये की जो इस्टेटच्या मॅनेजरचा मुलगा आहे. म्हणजे थोडक्यात तो लोअर कॅटेगरी म्हणणार नाही मी, लेवलचा आहे, तो आमच्या लेवलचा नाहीये. अशा बरोबर तुझी मुलगी, तुझी बहीण पळून गेलीये, ती त्याच्याबरोबर लग्नाआधी राहिलीये. तुला काय वाटतं की डार्सीचे कुटुंब तुमच्या या संबंधाला, लग्नाला मान्यता देतील का? त्याने तुला प्रपोज केलंय का? एलिझाबेथ सांगते की नाही, त्याने मला प्रपोज केलेलं नाहीये. सो लेडी कॅथरीन डिबर्ग जरा शांत होते आणि ती तिला विचारते, तू मला वचन दे की तू अशा कुठल्याही प्रकारच्या वचनात गुंतणार नाहीस. आणि इथे एलिझाबेथ ते वचन देत नाही. अर्थातच लेडी कॅथरीन डिबर्गला हे आवडत नाही, कारण तिला या गोष्टींची सवयच नाही. ती ताबडतोब हे जाऊन डार्सीच्या कानावर घालते. तिला असं वाटतं हे डार्सीच्या कानावर घातल्यामुळे एलिझाबेथची प्रतिमा मलिन होईल, पण होतं उलटच. डार्सीला यातच आशा वाटते की एलिझाबेथला अजून काहीतरी आपल्याबद्दल वाटत असलं पाहिजे. तो तो त्याच्या मित्राला मिस्टर बिंगले जो आहे त्यालाही हे सांगतो की तुमच्या दोघात, म्हणजे जेन बेनेट आणि बिंगले मध्ये जो दुरावा आलाय त्याला तो कारणीभूत आहे. आणि या कारणासाठी कारणीभूत आहे की त्याला बिंगलेच्या फिलिंग्स या खऱ्या आहेत हे कळलेलंच नाही. तो त्याच्याबरोबर या कन्फेशन नंतर ती दोघं परत येतात. तो एलिझाबेथला भेटतो, परत प्रपोज करतो आणि ऍट दिस टाइम तो एलिझाबेथला म्हणतो की माय feelings and wishes are unchanged. But if your feelings or wishes are those you have expressed in that time, said it to me. I will not say a word more about this subject. आणि तेव्हा एलिझाबेथ त्याला कल्पना देते की तिची फिलिंग्स आता किती अपोजिट आहेत आणि शेवटी गोड होत. त्यामुळे शेवटी आता कसं होतं की त्यातलं एक जे लग्न आहे हे
चांगल्या प्रकारचं लग्न म्हणताच येणार नाही, कारण ती अशा प्रकारच्या माणसाबरोबर पळून गेली की ज्याने आयुष्यात काहीही केलेलं नाही. तो सदैव आयुष्यात फक्त मजाच करणार आहे, आणि ती सुद्धा कदाचित दुसऱ्यांच्या पैशांवर करणार आहे. थोडक्यात तो कॅरेक्टरलेस माणूस आहे, आणि लिडिया ही 15 वर्षांची असताना त्याच्याबरोबर पळून गेलेली आहे. ते एक लग्न सोडलं तर मिसेस बेनेटची जी इच्छा असते की आपल्या मुली सुस्थळी पडाव्यात, ही कादंबरीच्या शेवटी अशा अनेक सगळ्या गोष्टीतनं जाऊन शेवटी पूर्ण होते. आणि शेवटी ती म्हणते, मिसेस बेनेट, मिस्टर बेनेट, गॉड मस्ट बी व्हेरी गुड टू अस, 3 daughters मॅरिड. आणि इथे ही कादंबरी संपते. ओके, म्हणजे हा प्रवास आहे, हा त्या मुलींच्या लग्न ठरण्यापासून तो होण्यापर्यंतचा, पण त्याच्या प्रवास आहे. अनुषंगाने हा. आणि आणि त्याच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही एक प्रेमकथाच आहे. 2 समांतर प्रेमकथा यात आहेत. एक एलिझाबेथ डार्सीची आहे, आणि एक जेन आणि बिंगलेची आहे. पण त्यामध्ये त्यांनी हा, आणि त्याच्याबरोबर येणारं त्या काळच्या समाजाचं चित्रण आहे. बरोबर आहे. आणि ते संवादातून त्याने ते संपूर्ण तेव्हाच वातावरण उभं केलंय, आणि ते संवाद खुसखुशीत असल्यामुळे ते वाचावाचे वाटतात. आणि काही काही वेळेला ते पहिल्यांदा लक्षात नाही आलं तरी आपल्याला, तुम्ही म्हणाला तसं, सेकंड किंवा थर्ड रिडिंग मध्ये ते लक्षात येतात. लक्षात म्हणजे मला सगळ्यात आवडलेल्या गोष्टी ते विक्रमचं जे कॅरेक्टर आहे ना, ते तिने त्या जेन, सॉरी, एलिझाबेथ आणि विक्रमच्या संवादातनच उभं केलंय, फक्त त्या दोघांच्या संभाषणातून. आणि बरोबर. मी जे तुम्हाला म्हटलं की विक्रम हे जे सतत मेक शुअर करत असतो की तिला किती डार्सी बद्दल माहिती आहे, तिचा काय डार्सी बद्दलचं ओपिनियन आहे, किंवा एकंदरीतच समाजातल्या लोकांमध्ये डार्सीचं काय मत आहे, हे कळल्यानंतर त्याच्यावर कसा डार्सीने अन्याय केलाय हे तो सांगतो. कारण त्याला माहिती असतं की हे ह्याच्याबद्दल लोक काहीच प्रश्न विचारणार नाही, कारण तो त्याने स्वतःबद्दल इतका माहिती लोकांना तो अहंकारी वाटत आलाय, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा वाटत आलाय, की लोक काहीही विचार न करता आपण सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतील. आणि कसं आहे, त्यातल्या काही काही गोष्टी या अगदी खऱ्या आहेत. म्हणजे त्याने सांगितलेलं असतं की विखम म्हणजे डार्सीच्या वडिलांचा तो अतिशय लाडका असतो, ही गोष्ट खरी आहे. पण स्वतःचं कॅरेक्टर वाईट आहे हे तो कधीच सांगत नाही, तो फक्त डार्सीच कॅरेक्टर वाईट ठरवत जातो. आणि मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मलाही असंच वाटत होतं की डार्सी इज अ विलन. त्याने खरोखर विक्रमवर अन्याय केलेला आहे. आणि मला हे केव्हा उलगडलं, जेव्हा कादंबरीतल्या एलिझाबेथला जेव्हा हे उलगडतं की अरे, प्रत्येक ठिकाणी विक्रम हाच चुकीचा वागलेला आहे, आणि केवळ डार्सीला कम्युनिकेशनचे मॅनर्स किंवा टॅक्टिक्स म्हणू आपण नसल्यामुळे, किंवा शेवटी असं आहे, त्याची स्वतःची बहीण देखील ही विक्रम बरोबर पळून जाणार होती, तीही तेव्हा 15 वर्षांची होती. सो तो त्याही स्कॅन्डल मधनं तोही गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी जेव्हा तो लिडियाला मदत करतो, त्याला पक्क माहिती असतं विक्रम कुठे जाईल, कारण त्याचे वेअर अबाउट्स विक्रम त्याला माहिती असतात. त्यामुळे तो लिडियाला शोधून काढू शकतो. तो लिडियाशी बोलतो की तू हे चुकीचं करतेस, तू अजून घरी परत चल. पण जेव्हा त्याला हे कळतं की लिडिया ही परत घरी यायला तयार नाही, ती विक्रमशी लग्न केल्याशिवाय तिथनं हलणार नाही, तेव्हा तो त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा देतो, त्यांच्या लग्नाला हजर राहतो. ही गोष्ट त्याच्यासाठी आपण काय म्हणू, अतिशय अशी गोष्ट आहे की जी गोष्ट तो आयुष्यात करणार. कारण शेवटी कसं आहे, त्याला एलिझाबेथशी लग्न करायचंय. जेव्हा तो लिडियाचं लग्न करून देतो विक्रम सारख्या माणसाशी, जो त्याच्या बहिणीबरोबर पळून जाणार आहे किंवा तिचं आयुष्याची वाट लागणार आहे, असा माणूस त्याचा आयुष्यभर मेहुणा म्हणून राहणार आहे, हे कुठेतरी एलिझाबेथला जाणवतं. जेव्हा तो लिडियाचं लग्न लावून देतो तेव्हा एलिझाबेथला हे जाणवतं की त्याला किती मॉर्टिफिकेशन झाली असते. आणि त्या क्षणाला खरं तर मी म्हणेन एलिझाबेथ त्याच्या पूर्ण प्रेमात पडते. अर्थात हे माझं काय म्हणतो आपण त्याला, मी वाचल्यानंतर मला वाटलेली गोष्ट आहे की मग तिला असं वाटत राहतं की अरे नाही, मी हे जे तू म्हणतो की तुला एकाने दिलेला प्रेफरन्स आणि दुसऱ्याने दिलेला नॉन प्रेफरन्स, ही दोन एकदम वेगळी कॅरेक्टर्स आहेत. विक्रमने एलिझाबेथला दे दे लक्ष दिलेलं आहे तिच्याकडे, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो फ्लॅटरी केलेली आहे.
आणि डार्सीने कायम टॉन्टिंग केलेलं आहे. जरी ती त्याला आवडत होती तरी ते केवळ तिच्या लक्षात येऊ नये असाच तो वागत राहिलेला आहे. आणि तिथे कुठेतरी एलिझाबेथ दुखावली गेलेली आहे. हे जेव्हा तिला स्वतःला पटतं तेव्हा ती असं म्हणते की अरे, म्हणजे दिस इज ट्रू, विक्रम असा असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि लिडिया नंतर तर ती डेफिनेटली त्याच्या प्रेमात पडते. ओके. म्हणजे डार्सीचं त्याने पत्र लिहिलंय तेही खूप वाचण्यासारखं आहे, पण ते खूप मोठं आहे. म्हणजे ह्यातले असे काही काही संवाद आहेत की अं, जेव्हा मिस्टर कॉलिन्स जे आहेत ते एलिझाबेथ त्यांना सांगते की मी तुझ्याशी लग्न करणार नाही. कारण कॉलिन्स हा सेन्सिबल माणूस नाही. मग त्याने खूप शिक्षण घेतलेलं नाही. एलिझाबेथने खूप शिक्षण नसलं घेतलं ना तरी ती विटी आहे. तिची बौद्धिक पातळी खूप जास्त आहे. म्हणजे तिला तसाही मॅच होणारा त्या काळात नवरा हवा आहे, जो कॉलिन्सच्या डेफिनेशन मध्ये बसतच नाही. त्याचं एकमेव आयुष्य असतं की लेडी कॅथरीन डिबर्गची स्तुती सतत करत राहिलं की त्याला जे आहे ते त्याला आयुष्यभर मिळणार. म्हणजे तो आयुष्यात सेटल नाहीये का? तो आयुष्यात सेटल आहे. त्याचं छान घर आहे, सगळं काही आहे. पण तरीही एलिझाबेथ म्हणते या माणसाशी मी लग्न करणार नाही. तिची आई खूप चिडते आणि तिला सांगते की तू मला पारखी होशील, तुला मी माझी मुलगी मानणार नाही. आणि हे तिच्या वडिलांकडे, तिच्या वडील तिला म्हणतात की लिझी, आजपासनं तुला कुठल्या तरी एका पालकाला पारखं व्हायला लागणार आहे. म्हणजे आयदर तुला आई मिळणार आहे किंवा बाबा मिळणार आहे. म्हणजे तू जर कॉलेजशी लग्न केलंस तर तुला बाबा मिळणार नाहीत, केलं नाहीस तर तुला आई मिळणार नाही. आणि हा जो ट्विस्ट येतो ना तिथे, म्हणजे एलिझाबेथ वडिलांना भेटायला गेलेली असते आई बरोबर, की तिला माहिती असतं आता बाबा सांगणार की तुला कॉलेजशी लग्नच करायला पाहिजे. पण हे जेव्हा एकदम अपोजिट घडतं तेव्हा ती मिसेस बेनेटची रिॲक्शन बघण्यासारखी आहे. तिला वाटत असतं की आपला नवरा फोर्स करणार. तिला हे कळत नाही आपला नवरा का फोर्स करत नाही. आपल्या 2-2 मुलींची लग्न होत आहेत, त्या चांगल्या ठिकाणी पडतायत, आणखीन काय बघायचंय मुलात. हा जो हे जे त्यातले संवाद आहेत ना ते खरोखर वाटण्यासारखे आहेत. म्हणजे मी जे आहे मी या संवादांच्याच प्रेमात आहे. या पर्टिक्युलर ह्याच्यात काही काही ठिकाणी कसं आहे, वर्णन आपल्याला खूप जास्त वाटू शकतात. पण तुम्हाला जर शक्य झालं तर बीबीसीने याच्यावर 6 भागांची एक मालिका केलेली आहे, ती जरूर बघा. त्याच्या सीडीज अवेलेबल आहेत. आता अर्थात त्या आता आहेत की नाही मला माहित नाही. आमच्याकडे त्या सीडीज आहेत खूप वर्षांपूर्वी घेतलेल्या. आणि अतिशय सुंदर अडॅप्टेशन आहे. कुठेही त्या भागांच्या मालिकेत ती या पर्टिक्युलर कादंबरीपासून ती भरकटलीच नाही. ती मालिकांची जी ते 6 जे भाग आहेत ते. त्यामुळे कादंबरी वाचण्याआधी तुम्ही जसं म्हणालात ना की आता तुम्ही मला म्हणालात की गोषवारा सांगा, ते संवादांसकट जर बघायचं असेल ना तर ह्या जरूर बघा. खूप छान आहेत. आणि त्यातले ते कॅरेक्टर्स जे आहेत ना, नंतर तुम्हाला पुस्तक तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला नक्की जाणवेल की अरे हे ती कॅरेक्टर ह्याच्यात एकदम फिट होतात. फक्त याचा किएरा नायटिंगचा पिक्चर आहे याच नावाचा, तो अजिबातच बघू नका. अजिबात बघू नका. मिळाला तरी बघू नका. कारण त्याच्यात सिनेमॅटिक लिबर्टी इतकी घेतलेली आहे. डार्सी त्याच्यात दाखवलेला आहे तो एलिझाबेथच्या घराबाहेर फेऱ्या मारतोय. हे कधीही होणं शक्य नाही. म्हणजे आपण जर कादंबरी वाचली ना, कादंबरीतला डार्सी असा नाहीच आहे. तो कधीही एलिझाबेथच्या घराबाहेर जाऊन फेऱ्या मारणार नाही. त्याचा जो स्वतःला तो उच्च उमरावरच आहे. ते लहानपणापासून त्याला सांगितलेलंच आहे. ते त्याच्यात इतकं भिनलेलं आहे, तो अशा जाऊन कुठल्या मुलीची जराशी फेऱ्या नाही मारत. पूर्णपणे अमेरिकनाइज केलेला तो पिक्चर आहे. तो कृपा करून बघू नका. बीबीसीच्या या सिरीज जरूर बघा. त्या युट्यूबवर पण अवेलेबल असतील. अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर आहे. त्या नक्की बघा. त्यातले ते संवाद बघा. आणि विखमचं कॅरेक्टर त्याने जे म्हटलंय ना, तो देखणाच माणूस आहे. कुठल्याही म्हणजे त्या काळातल्या कुठल्याही महिलेला जर त्याने अटेन्शन दिलं तर ती स्त्री त्याच्या प्रेमात पडेलच. तो मिलिटरीत आहे, त्याला चांगलं उत्पन्न आहे, त्याच्याबद्दल कुणी समाजात वाईट बोलत नाही, त्याचे मॅनर्स चांगले आहेत, तो देखणा आहे आणि तो तुम्हाला अटेन्शन देतो. डार्सीच एक्झॅक्ट उलट होतं. एलिझाबेथ म्हणते वन हॅज ऑल द अपिअरन्स अँड अदर हॅज ऑल द गुडनेस. असं ती जेव्हा त्या दोघांना कम्पेअर करते तेव्हा एलिझाबेथ ह्या कादंबरीत एकदा म्हणते ते अतिशय खरं आहे. डार्सीकडे सगळं काही आहे. तो नुसताच तो श्रीमंत आहे असं नाही, तो चांगला शिकलेला आहे.
म्हणजे डार्सी डार्सीच्या घराला जेव्हा एलिझाबेथ भेट देते, तिथली जी डार्सीला सांभाळणारी जी दाई असते, ती म्हणते की ही डिड नॉट रॅटल अवे लाईक द अदर जेंटलमन, आणि म्हणून तो लोकांना आवडत नाही. ती म्हणते की माझ्या आयुष्यात मी त्याच्याकडनं उलटा शब्द ऐकलेला नाही. जो माणूस अहंकारी आहे, बरोबर आहे, तो का आपल्या नोकराणीची किंमत ठेवेल. इथेही कुठेतरी एलिझाबेथला असं वाटतं, अरे आपल्याला माहित असलेल्या डार्सी आणि ती जी दाई जी सांगते ती सांगत असलेल्या डार्सी ह्यांच्यात किती फरक आहे. इथून कुठेतरी ती सुरुवात होते की एलिझाबेथला वाटायला लागतं, अरे आपलं काही चुकतंय का, की आपण त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलेत का. इट इज समथिंग लाईक दॅट. म्हणजे अतिशय सुंदर रीतीने त्याच्यात आलेलं आहे. तुम्ही ते ते जरूर बघा, एकदा तरी बघा. खूप सुंदर आहे. कदाचित मी इतका त्याला न्याय देऊ शकले नाहीये एका तासात, कुठेतरी भरकटत गेले असेल मी, की ते मी संवाद वाचत राहिले. पण मला असं वाटलं की ते संवाद वाचल्याशिवाय तो विखम कळतच नाही, कारण बाकी विखम कुठेच आला नाही. त्याचं ते सगळं कॅरेक्टर आहे ते फक्त एलिझाबेथशी जेव्हा तो तिच्या मावशीच्या घरी बोलतोय, तिच्याशीच तो बोलतोय, तेव्हाही त्याने विचारलं, अरे कॉलिन्स ला डार्सी किती माहितीये, डार्सीची ती मावशी आहे तुम्हाला माहितीये का, तो कसा आहे. म्हणजे मला कधीतरी वाटतं की हे थोडेसे स्किल्स आहेत. बरोबर आहे, आपण त्याला खलनायकी प्रवृत्ती म्हणतो, पण कुठेतरी आजच्या जगात स्वतःला असं प्रेझेंट करता येणं पण गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान होऊ न देता अर्थात. तरी म्हणजे तो मी म्हणेन तो थोडा कनिंग आहे, पण ते छान आहे. मला फार, मी ह्याच्यावर किती वेळ बोलतो. सॉरी, आता तुम्ही बोला. ग्रेट. नाही, बरोबर. म्हणजे एखादी कादंबरी त्या भाषेमुळे म्हणा किंवा ते जे काही वातावरण उभं करतं त्याच्यामुळे आपल्याला बरं प्रचंड आवडू शकते, आणि त्याप्रमाणेच ते तुम्हाला आवडलेली आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे इथे प्रेझेंट केलेलं आहे. तर मी आता हे रसिक वाचक मंच खुला करतो. ज्यांना कोणाला काही विचारायचं असल्यास विचारू शकता, काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर देऊ शकता. प्रतिक्रिया नसली तर मी अजून एक तुम्हाला सांगेन, हे झाल्यानंतर याच लेखिकेची एक आणखीन एक सेन्स अँड सेन्सिबिलिटी म्हणून एक कादंबरी आहे, त्याच लेखिकेची आहे. साधारणपणे तोच इंग्लंड मधला काळ आहे, त्यामुळे ते असं रिपिटेशन वाटू शकतं, पण तिचा पिक्चर जरूर बघा. तिच्या मालिका अवेलेबल नाहीये, पण त्यात केट विन्सलेट आहे, एमा थॉम्सन आहे आणि ह्यू ग्रँट आहे. तीही एक अतिशय सुंदर अडॅप्टेड मूव्ही आहे. अतिशय सुंदर आहे, म्हणजे तेही कुठेही मूव्ही भरकटलेली नाहीये. त्यामुळे सेन्स अँड सेन्सिबिलिटी आपल्याला युट्यूबवर कुठेही मिळू शकतं. खूप सुंदर आहे. केट विन्सलेटचा त्यातला अभिनय हा बघण्यासारखाच आहे. मी तुम्हाला एक थोडं विषयांतर करून सांगेन. विलोबी नावाचा एक माणूस आहे, ज्याच्या प्रेमात ही केट विन्सलेट पडलेली आहे आणि तो तिला फसवून गेलेला आहे. तो जेव्हा तिला एखाद्या अशा बॉल नृत्याच्या वेळेला भेटतो, तेव्हा केट विन्सलेटने केलेला अभिनय जो आहे, केवळ त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पिक्चर, अर्थात मला असं म्हणजे मी काय म्हणतात तसे मी जेन ऑस्टिन या लेखिकेच्याच प्रेमात असल्यामुळे मला ते आवडतच, पण ह्या दोन कलाकृती तुम्ही प्लीज बघा असं मी तुम्हाला परत परत सांगते.